मी आपल्याला माहिती देणार आहे आज वृद्धाश्रम खोलण्यासाठी कुठले परवाने लागतात किंवा काय कागदपत्र लागतात। तर नमस्कार, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सर्वांचे संस्था चालकांचे हार्दिक स्वागत। आपण आज बघूया की वृद्धाश्रम काय आहे आणि वृद्धाश्रम खोलण्यासाठी कुठले डॉक्युमेंटेशन लागतात किंवा कागदपत्रे लागतात। पहिल्यांदा जिल्ह्याच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त या ठिकाणी आपली संस्था नोंदणीकृत असणे खूप काळाची गरज आहे। या संस्थेमध्ये आपणास जी संस्था स्थापन केलेली आहे त्या संस्थेमध्ये वृद्धाश्रम चालवण्यासाठी उद्देश आहे की नाही, त्यानंतर आपली संस्था 3 वर्ष झालेली असणे काळाची गरज आहे। त्यानंतर आपल्या संस्थेचे किमान 3 वर्षाचे ऑडिट असणे महत्त्वाचे आहे। त्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी संस्था किंवा वृद्धाश्रम चालू करायचे आहे त्या ठिकाणी संस्थेच्या नावाने किंवा भाडे तत्वावर किमान अर्धा एकर म्हणजे 20 गुंठे किंवा 10 गुंठे जमीन जागा असणे काळाची गरज आहे। दुसरी गोष्ट अशी की आपण ज्या वेळेस आपल्या डोक्यात विचार येतो, मनात विचार येतो की आपल्याला वृद्धांची सेवा करायची आहे, परंतु वृद्धाश्रम टाकण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळेस माहिती नसते आणि ही माहिती कोणीही सांगत नाही। आपल्याला ज्या वेळेस कुठला तरी डोक्यामध्ये एखादा प्लॅन येतो त्यावेळेस आपल्याला कोणी त्याची माहिती देत नाही आणि आपण गोंधळून जातो। त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला डोक्यात विचार येतोय त्यावेळेस आपण जिल्ह्याचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी या ठिकाणी जाऊन आपण विचारपूस करणे महत्त्वाचे आहे आणि ते जे डॉक्युमेंटेशन सांगतील तेच आपण त्या प्रस्तावाला दाखल करणे गरज आहे। तर चला तर बघूया आपल्याला वृद्धाश्रम खोलण्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात किंवा कुठले कागदपत्र लागतात। आपल्याला पहिल्यांदा आपण जी संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये स्थापन केलेली असते त्या संस्थेचे 2 प्रमाणपत्र मिळालेले असतात। त्या प्रमाणपत्र एक 1860 आणि 1950 असे हे 2 प्रमाणपत्र असतात। दुसरी गोष्ट आपल्याला सर्टिफाईड एक संस्थेची नक्कल काढणे काळाची गरज आहे। तिसरी गोष्ट आपले संस्थेच्या नावाने एक बँकेमध्ये करंट अकाउंट हे असणं पण काळाची गरज आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या संस्थेचं एक लेटर पॅड म्हणजे लेटर पॅड असणं काळाची गरज आहे। दुसरी गोष्ट आपल्याला ज्या वेळेस अर्ज करायचा आहे समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे हे आपल्या लेटर पॅडवरच केला पाहिजे, कारण जर लेटर पॅडवर आपला अर्ज असेल तर तो खूप सुबक आणि स्वच्छ छान दिसतो। त्यामुळे आपण प्रस्ताव ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस हे सर्व कागदपत्र असणं खूप काळाची गरज आहे। तर आपण पहिल्यांदा मागणी अर्ज की मी या ठिकाणी मला किंवा माझ्या संस्थेला वृद्धाश्रम चालवण्यासाठी परवानगी देणे समाज कल्याण अधिकारी यांच्या नावाने अर्ज करणं म्हणजे असते। दुसरी गोष्ट हे सगळे कागदपत्र तर कुठले कागदपत्र मी आता आपल्याला सांगितलं आहे। पहिली गोष्ट 2 प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, घटना, 3 वर्षाचे ऑडिट आणि हे सगळं बनवून एक फाईल तयार करणे। दुसरी गोष्ट तो परिपूर्ण प्रस्ताव हा जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे दाखल करणे। तोच प्रस्ताव विभागीय कार्यालयातून तुमचे जे काही विभागीय कार्यालय असेल त्या कार्यालयामध्ये जातो, तिथून तो आयुक्त कार्यालयामध्ये जातो आणि त्या आयुक्त कार्यालय मंत्रालयामध्ये पाठवतात। ज्या वेळेस मंत्रालयामध्ये जातो त्यावेळेस या सर्व कागदपत्राची छाननी होते
आणि छाननी झाल्याच्या नंतर ते असं आपल्याला सांगतात की सध्या अनुदान तत्वावर हे वृद्धाश्रम चालवण्यासाठी नाहीत, तर आपण तुम्ही तुमची संस्था तुमच्या लेवलला तुम्ही सुरू करू शकता. तर ते मंजुरी पत्र देतात आणि ते मंजुरी पत्र आल्याच्या नंतर आपल्याला जिल्हा आयुक्त कार्यालयावरून विभागीय कार्यालयाकडे जाते, विभागीय कार्यालयाकडून जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याकडे जातो आणि तोच समाज कल्याण अधिकाऱ्याकडे गेलेला जी काय ती मान्यता असते ती आपल्याला पत्रव्यवहाराने पाठवतात की बाबा ती हार्ड कॉपी तर आपल्याला मिळतेच, परंतु ऑफिशियलने जर आला, तो जर ऑफिस लेवलने जर कागद आला तर त्याला खूप वेटेज असते, खूप महत्व असतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला तो समाज कल्याण अधिकाऱ्याकडे ही मान्यता आल्याच्या नंतर ते आपल्या जे ठिकाणी आपण जागा दाखवलेली आहे किंवा ज्या ठिकाणी आपण स्पॉट दाखवलेला आहे त्या ठिकाणी येऊन ती पाहणी करतात की आपल्याकडे किती रूम आहेत, वृद्धांसाठी संडास आहे का, बाथरूम आहे का, तसेच पाण्याचा हौद आहे का, बोर आहे की विहीर आहे, आपल्याला त्यांना दवाखान्यासाठी मेडिसिन आहेत का, मेडिसिनची व्यवस्था किती किलोमीटरवर आहे आणि किती आपल्याकडे ॲम्ब्युलन्स आहे का, हे सगळं तो रिपोर्ट ते पाठवतात. मग आपल्याला ते वृद्धाश्रम चालवण्यासाठी पहिल्यांदा ही काळजी खूप घेणं महत्वाची आहे की आपल्याकडे किती रूम आहेत, वृद्धांना म्हणजे काय असते, वृद्ध म्हणजे एक लहान लेकरू असतं, लहान लेकरामध्ये आणि वृद्धामध्ये कुठलाही फरक नाही. जसं लहान लेकरू वारंवार जेवायला खायला मागतात त्याचप्रमाणे वृद्ध पण खायला मागतात, खेळायला मागतात. त्यामुळं त्यांना खेळण्यासाठी बसण्यासाठी चांगली प्रशस्त जागा असणं काळाची गरज आहे. त्या सर्व जर सोयी असतील तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी चांगला रिपोर्ट देऊन तो वरी पाठवतो आणि आपल्याला सांगतात की आपण वृद्धाश्रम चालवण्यास कुठलीही हरकत नाही आणि एवढं आपण केलं पाहिजे. आणि हे केल्याच्या नंतरच आपण वृद्धाश्रम चालवतोय हे आपल्याला वैयक्तिक समाधान मिळते. त्यामुळं सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याला ही माहिती खूप आवडली असेल. आपण जर या चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आयकॉन बेल बटन दाबा आणि आपल्याला ही माहिती आवडली असेल एवढी मी आपल्या संस्था चालकांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.